Hello and welcome to the next session of animal tissues. लास्ट लेक्चरला आपण इपिथेलियल टिश्यूचे काही टाइप्स बघितलेले होते. पहिला टाइप अभ्यासलेला होता स्क्वॅमस एपिथेलियम, पॅवमेंट, टाइल लाईक स्ट्रक्चर. सेकंड वन क्युबायडल एपिथेलियम, क्युबिक शेप असतो सेलचा. थर्ड वन कॉल्युमनार एपिथेलियम, कॉलम लाईक इपिथेलियम असतो ज्याला कॉल्युमनार एपिथेलियम. इथंपर्यंतचे सगळे टाइप्स आपण बघितलेले आहेत. सो फोर्थ टाइप सिलिएटेड एपिथेलियम, सिलिया असतात फ्री सरफेसला, सिलिएटेड एपिथेलियम हा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. लोकेशन शरीराच्या त्या कोणत्या भागामध्ये असतात हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर पाहायचं असतं. या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय काय पाहायचं असतं. स्ट्रक्चर म्हटलं की त्याच्यामध्ये सुरुवातीला बेसमेंट मेम्ब्रेन म्हणजे बीएम प्रेझेंट आहे का ॲब्सेंट, पेशीचा शेप बघायचा असतो, शेप ऑफ सेल, न्यूक्लियस, फ्री सरफेस सेल्स असतो, सगळी वैशिष्ट्ये बघायची आहेत. आणि त्याच्यानंतर असेल तर त्याचं स्पेशल फीचर्स बघायचं असतं. आणि मग सगळ्यात शेवटी त्याचे काय बघायचे असतात, फंक्शन्स. हा जो आपला फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटनुसार बघणार. सुरुवातीला लोकेशन हा जर जनरली सिलिएटेड बघितला तर आपल्या माउथ कॅव्हिटीमध्ये असतो, ओव्हिडक्टमध्ये असतो, नाझल कॅव्हिटीमध्ये असतात सिलिया लाईक स्ट्रक्चर, ट्रॅकिया श्वासनलिकेमध्ये असतो. म्हणजेच इनर लाइनिंग असते ब्युकल कॅव्हिटी म्हणजे माउथ कॅव्हिटी. ओके. त्याच्यानंतर ओव्हिडक्ट, नाझल कॅव्हिटी, ओव्हिडक्ट. आता हे ओव्हिडक्ट काय असतं, इज अ पार्ट ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ह्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा हा पार्ट असतो. ह्याच्या दोन ट्यूब असतात ज्याच्यातून एग इकडं कॅरी केलं जातं या साईडला, याला ओव्हिडक्ट म्हटलं जातं. फॅलोपियन ट्यूब किंवा ओव्हिडक्ट हा युटेरसचा पार्ट असतो. इथं ओव्हरी असते, या साईडला फिंगर लाईक स्ट्रक्चर्स असतात, प्रोजेक्शन. इथून एग रिलीज केलं जातं, ओव्हरीमध्ये अंडी तयार होतात. हे एग असतं ते इथं आत घेतलं जातं, इथून इकडं येतं आणि इथून ओव्हिडक्टमधून इकडं कॅरी केलं जातं. ह्या एगला पुढं ढकलण्यासाठी इथं सिलिया असतात, एगला पुढं ढकलण्यासाठी, कारण एग स्वतः हालचाल करत नाही त्यासाठी या ठिकाणी सिलिएटेड एपिथेलियम असतो. ओव्हिडक्ट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. त्याच्यानंतर नाझल कॅव्हिटी, ट्रॅकिया, नाझल कॅव्हिटी, नाकातील पोकळी. तोंडातील पोकळीला काय म्हणायचं, बकल कॅव्हिटी. नाकातील पोकळीला काय म्हणायचं, नाझल कॅव्हिटी. ट्रॅकिया श्वासनलिका. या ठिकाणी हे सगळ्या अशा पद्धतीचा सिलिएटेड एपिथेलियम असतो. सो बकल कॅव्हिटी, ओव्हिडक्ट, नाझल कॅव्हिटी अँड ट्रॅकिया श्वासनलिका असते, याच्यामध्ये असतो. स्ट्रक्चर कसं असतं बघूया. सिलिएटेड एपिथेलियम. आता ह्या सिलिएटेड एपिथेलियममध्ये बेसमेंट मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, ते सुरुवातीलाच दाखवूया आपण. बेसमेंट मेम्ब्रेन, कनेक्टिव्ह टिश्यूज, ओके, कॉल्ड एज बीएम, बेसमेंट मेम्ब्रेन. प्रत्येक टिश्यूमध्ये एपिथेलियल सपोर्टसाठी असतं, ते लिहिणं आवश्यक आहे.
आता याच्यानंतर सेल्स आहेत. सेल्स काही वेळा कॉलुमनार पण असतात, काही वेळा क्युबायडल पण असतात. मग याच्यात कॉलुमनार घेतल्या तर कॉलमसारख्या सेल्स आहेत, काही वेळा क्युबायडल पण असतात. कॉलुमनार म्हटलं की तुम्हाला माहीत आहे न्यूक्लियस बेसच्या जवळ असतं, नियर दी एंड. सो न्यूक्लियस. उरलेला काय असतो? सायटोप्लाझम. सो दिस इज दी सायटोप्लाझम. सेल्स कॉलुमनार सेल्स आहेत, कॉलम सारखा शेप आहे, स्तंभाकृती. फ्री एंडला मात्र याच्या सिलिया असतात. सो फ्री एंड शोज सिलिया. सो दीज आर दी सिलिया. फ्री एंड्स हॅव्हिंग सिलिया. सो बेसमेंट मेम्ब्रेन प्रेझेंट. शेप कसा आहे? कॉलुमनार, काहींच्यामध्ये क्युबायडल पण असतो. कॉलुमनार और क्युबायडल. न्यूक्लियस नियर द बेस सिंगल लार्ज स्पेरिकल आहे, नियर द बेस. फ्री सरफेस shows cilia, shows cilia. So these are the important features. columnar cuboidal आहे, नियर दी बेस आहे, सिलिया प्रेझेंट आहे. काय काम करतील? तर ट्रान्सफरचं काम करतात. मग ते डस्ट ट्रान्सफर करतील, एग असेल किंवा युरिन पुढच्या दिशेला ट्रान्सफर केला आता. सो ट्रान्सफर मेन फंक्शन आहे ट्रान्सफर. सो ट्रान्सफर ऑफ डस्ट असतील, पार्टिकल्स असतील, ट्रान्सफर ऑफ युरिन, ट्रान्सफर ऑफ एग. ट्रान्सपोर्टेशन हे त्याचं मेन फंक्शन आहे. ट्रान्सफर फॉरवर्ड करणे, पुढं स्लिप करणे, कारण या सिलियांची मुवमेंट होते आणि या सिलियांची मुवमेंट झाली की हे जे नॉन मोटाली एग असतं ते पुढच्या दिशेला ढकललं जातं. सो ट्रान्सफर ऑफ डस्ट युरिन एग फॉरवर्ड, ते ट्रान्सफर करण्याचं काम करतात. याला म्हणायचं सिलिएटेड एपिथेलियम. ओके. नेक्स्ट टाईप नंबर 4 आपण बघितलेला आहे सिलिएटेड एपिथेलियम. नोट करा. नेक्स्ट सिंपल एपिथेलियमचा नंबर 5 टॉपिक आहे ग्लँड्युलर एपिथेलियम. ग्लँड्स असतात, ग्लँड्युलर एपिथेलियम. फर्स्ट वन इज स्क्वॅमस एपिथेलियम, सेकंड क्युबायडल एपिथेलियम, थर्ड वन इज कॉलुमनार एपिथेलियम, फोर्थ वन इज सिलिएटेड एपिथेलियम, नंबर 5 इज ग्लँड्युलर एपिथेलियम. तर याची मेन लोकेशन असते प्रेझेंट इन ग्लँड्स. सो लोकेशन इन ग्लँड्स. आता हे ग्लँड्समध्ये आहेत, मग ते सरफेसला इंटेस्टाईनमध्ये पण असतील, स्टमकमध्ये असतील, ब्युकल कॅव्हिटीमध्ये असतील, वेगवेगळ्या ठिकाणी असतील. तर प्रेझेंट इन ग्लँड्स ॲट इनर सरफेस, ॲट इनर सरफेस. सो माउथ कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटी, स्टमक, इंटेस्टाइन, डक्ट्स, ग्लँड्स, त्याची लोकेशन आहे. जनरली ग्लँड्स आहेत. आता ह्या ज्या ग्रंथी आपण म्हणतो ग्लँड्स, ह्या मुख्य 2 प्रकारच्या असतात, एक एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन. व्यवस्थित लक्ष द्या. एक्झोक्राईन
एंडोक्राइन. आता या ठिकाणी क्राइन या शब्दाचा अर्थ आहे सिक्रिशन. एक्झो मीन्स आउटसाइड ब्लड. सो सिक्रिशन आउटसाइड ब्लड. एक्झो मीन्स आउटसाइड, क्राइन मीन्स सिक्रिशन, एंडोक्राइन एंडो इनसाइड. सो सिक्रिशन इज इनसाइड दी ब्लड. डायरेक्ट त्यांचं सिक्रिशन हे ब्लडमध्ये सोडतात. सिक्रिशन इनसाइड ब्लड, इनसाइड ब्लड. ओके, नावावरून सांगता येतं, पाठ करण्याची गरज नाही. आता ह्या ज्या एक्झोक्राइन ग्लँड आहेत यांना जे सिक्रिशन असतं, स्राव असतो, द्रव पदार्थ असतो, तो वाहून नेण्यासाठी पाईप असते, डक्ट असते. सो विथ डक्ट, इथं डक्ट प्रेझेंट असतो. डक्ट म्हणजे पाईप. इकडं मात्र डक्ट नसतो आणि म्हणून डायरेक्टली कुठं सोडलं जातं, ब्लड. सो डक्टलेस, विदाउट डक्ट, विदाउट डक्ट. ओके. आता जनरली ह्या ज्या एक्झोक्राइन ग्लँड्स आहेत या एन्झाईम्स तयार करतात. काय तयार करतात? एन्झाईम्स. प्रोड्यूस एन्झाईम्स. एन्झाईम्स तयार करण्याचं काम कोणाचं असतं? एक्झोक्राइन. आणि या पण सिक्रेट करतात, परंतु या जनरली हार्मोन्स तयार करतात. हार्मोन्स प्रोड्यूस हार्मोन्स. ओके. काही ग्रंथी अशा असतात की ज्या हेटेरोक्राइन असतात. हेटेरोक्राइन, हेटेरोक्राइन. क्राइन म्हणजे सांगितलं सिक्रिशन. हेटेरो याचा अर्थ वेगवेगळे पदार्थ. सो प्रोड्यूस एन्झाईम पण तयार करतात, हार्मोन पण तयार करतात. एन्झाईम्स अँड हार्मोन्स. एन्झाईम्स पण तयार करतात, हार्मोन्स पण तयार करतात. याला म्हणायचं हेटेरोक्राइन ग्लँड. आता हे जे एक्झोक्राइन ग्लँड आहे याचं एक एक्झाम्पल बघूया आपण. फॉर एक्झाम्पल याचंही एक्झाम्पल बघूया. एक्झोक्राइन ग्लँड असे उदाहरणार्थ सलायवरी ग्लँड्स आहेत, हे एक्झोक्राइन ग्लँड आहेत. सलायवरी ग्लँड, तोंडामध्ये लाळ तयार करतात. उदाहरणार्थ घेतले भरपूर ग्रंथी आहेत. याच्यामध्ये थायरॉइड ग्लँड नेकमध्ये असते. आणि ही जी हेटेरोक्राइन ग्लँड आहे याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजेच ही जी हेटेरोक्राइन ग्लँड आहे याचं एक्झाम्पल आहे पॅन्क्रियास. हे लक्षात ठेवा. आस्क फॉर द नीट CET. पॅन्क्रिया ही एकमेव काय हेटेरोक्राइन ग्लँड आहे. ह्या उरलेल्या एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन असे दोन महत्त्वाचे टाईप्स आहेत. कोणाचे टाईप्स आहेत? ग्लँडचे. आणि ग्लँड्स ज्या सरफेसला असतात त्या एपिथेलियमला काय म्हणायचं? ग्लँड्युलर एपिथेलियम. ग्लँडचे टाईप्स बघितलेले आहेत. आता हे जे ग्लँडचे टाईप्स आहेत ते फ्लोचार्ट ॲड करा, नोटबुकमध्ये लिहून घ्या. टाईप्स ऑफ ग्लँड्स. ग्लँड्युलर एपिथेलियमचं स्ट्रक्चर बघायचं, लोकेशन बघितली, ग्लँडचे टाईप्स बघितले. आता काय पाहायचं आहे? स्ट्रक्चर. सिंपल स्ट्रक्चर आहे. बेसमेंट मेम्ब्रेन आहे, कनेक्टिव्ह टिश्यूज, सो दिस इज दी बेसमेंट मेम्ब्रेन. बेसमेंट मेम्ब्रेन, BM म्हणजे बेसमेंट मेम्ब्रेन. आता इथे ज्या सेल्स आहेत या कॉलुमनार साईजच्या पण असतात, काही ठिकाणी क्युबायडल, मोस्टली कॉलुमनार सेल्स असतात, कॉलम लाईक सेल्स आहेत.
कॉलम लाईक. आता याच्या फ्री एंडला, हा जो फ्री एंड आहे, काही पेशींच्या मध्ये फ्री एंडला याच्या ग्लँड्स असतात. सिक्रीट करणाऱ्या अशा ग्रंथी असतात. न्यूक्लियस जर कॉलम लाईक असेल तर ते नियर दी बेसच असतं. न्यूक्लियस सराउंडिंग न्यूक्लियसच्या सभोवताली जे लिक्विड असतं त्या पेशीद्रवाला म्हणतो आपण सायटोप्लाझम. सेल्स कॉलम लाईक आहेत. कॉलुमनार सेल. या फ्री एंडला ग्लँड आहे, इथं ग्लँड आहे, म्युकस ग्लँड आहे, म्युकस ग्लँड. युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर हे टाईप्समध्ये बघू आपण. काही ठिकाणी या फ्री एंडला मायक्रोव्हिलाई पण असतात. जिथं ग्लँड आहे तिथं मात्र मायक्रोव्हिलाई नसतात. सो दिस इज दी ग्लँड्युलर एपिथेलियम. ही जी सिंगल सेल असते, या सिंगल सेलला गोबलेट सेल, म्युकस ग्लँड म्हणतो आपण, किंवा म्युकस सेल असते, कॉल्ड एज गोबलेट सेल. सिंगल सेल असते, याला गोबलेट सेल किंवा म्युकस ग्लँड म्हटलं जातं. ओके, सो दिस इज द ग्लँड्युलर एपिथेलियम. ग्लँड्युलर एपिथेलियम. ओके, सो ग्लँड्युलर एपिथेलियम. बेसमेंट मेम्ब्रेन प्रेजेंट. Shape of the cell columnar. Nucleus single large spherical near the base. Free end shows glands. मायक्रोव्हिलाई पण काही ठिकाणी असतात. ग्लँड्स महत्त्वाचं आहे. आता हे ज्या ग्लँड्स असतात, ह्या ग्लँड्स काही ठिकाणी युनिसेल्युलर, काही ठिकाणी मल्टीसेल्युलर असतात. सो युनिसेल्युलर, एकाच पेशीने ग्लँड तयार झालेला असेल युनिसेल्युलर. अनेक पेशी असतील तर मल्टीसेल्युलर. सिंगल सेल, many cells, made up of many cells. या युनिसेल्युलर ग्लँडचं एक्झाम्पल आहे गोबलेट ग्लँड. मल्टीसेल्युलर मध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊया, सलायवरी ग्लँड. गोबलेट ग्लँड प्रोड्यूस द म्युकस. Salivary gland produce saliva. So this unicellular gland and multicellular. Goblet gland ही unicellular gland आहे, salivary gland ह्या multicellular gland आहेत. गोबलेट ग्लँड म्युकस तयार करते, सलायवरी ग्लँड असते ती सलायवा तयार करते, आणि त्यामुळं फंक्शन असतं सिक्रिशन, हे मेन फंक्शन असतं. वेदर इट मे बी सिक्रिट the mucus, secrete the enzymes, secrete the hormones. So function है secretion, secretion of mucus, enzymes, hormones. हे त्याचा फंक्शन आहे. सो दिस इज अबाउट ग्लँड्युलर एपिथेलियम. ग्लँड्सच्या मध्ये असतो, सो ग्लँड्युलर एपिथेलियम. ओके, राईट डाऊन ग्लँड्युलर एपिथेलियम.
नेक्स्ट टाईप आहे नंबर 6 टाईप आहे सिम्पल एपिथेलियम मधला नंबर 6 टाईप आहे सेन्सरी, नावावरून कळतं सेन्स ऑर्गनमध्ये त्याची लोकेशन असणार आहे. सेन्सरी रिसेप्टर्स असतात. बाह्य वातावरणातील किंवा आतील वातावरणामध्ये जे काही बदल होतात त्या बदलांना ज्ञान होणं, तो माहिती आत घेणं, सेन्सेशन होणं, याला सेन्सरी इपिथेलियम म्हणतो. सरफेसला असतो, त्यामुळे लोकेशन आपल्याला कळालेलं आहे नोजमध्ये. सो नोजमध्ये रिसेप्टर्स, माहिती घेणारे ऑर्गन असतात, त्याला काय म्हणायचं रिसेप्टर्स. ते ऑल्फॅक्टरी असतात, ऑल्फॅक्टरी टाईपचे असतात. त्याच्यानंतर इयर, कानामध्ये आवाज घेणारे ऑडिटरी असतात. इयर ऑडिटरी रिसेप्टर, साऊंडशी रिलेटेड. त्याच्यानंतर आईजमध्ये, डोळ्यामध्ये लाईटच्या साह्याने आपण बघू शकतो, फोटो रिसेप्टर असतात. सो आय फोटो रिसेप्टर्स. ओके. कानामध्ये बॉडी इक्विलिब्रियम करणारे स्टॅटो रिसेप्टर्स पण असतात. त्वचेमध्ये, स्किनमध्ये आपल्या टच आणि टेम्परेचरचे पण रिसेप्टर असतात. टंगमध्ये टेस्ट संदर्भातले रिसेप्टर्स असतात. भरपूर ठिकाणी सेन्सरी रिसेप्टर्स असतात. म्हणजे हे जर आपण जस्ट उदाहरणार्थ आपण लिहिलेलं आहे, स्किनमध्ये आपल्या टच रिसेप्टर आहेत, टच रिसेप्टर असतात, टेम्परेचरचे रिसेप्टर्स असतात, हीट रिसेप्टर असतात, कोल्ड रिसेप्टर पण असतात. टंगमध्ये गुस्टॅटो म्हणजे टेस्टसाठी असतात. सो नोज, इयर, आय, स्किन, टंग हे आपले सेन्स ऑर्गन आहेत. ह्या सेन्स ऑर्गनमध्ये हे रिसेप्टर असतात. नोज म्हटलं की ऑल्फॅक्टरी लक्षात ठेवा. कानामध्ये ऑडिटरी, ऑडिओ मीन्स साऊंड, ऑल्फॅक्टो मीन्स स्मेल, फोटो मीन्स लाईट, डोळ्यामध्ये असतात, आणि टच स्किनमध्ये असतो, स्पर्श ज्ञान होतं. आता याचं स्ट्रक्चर बघायचं आहे आपल्याला. बेसमेंट मेम्ब्रेन प्रेझेंट, कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट. सो दिस इज दी BM, बेसमेंट मेम्ब्रेन. आता याच्यावरती सेल्स आहेत. या सेल्स सेन्सरी टाईपच्या सेल्स असतात. तर हा एपिथेलियमच्या मध्ये हा कॉलुमनार टाईपचाच एपिथेलियम आहे. यांचं हे न्यूक्लियस असतं. याच्यामध्ये सेन्सरी नर्व असतात, ऑल्फॅक्टरी नर्व्ज असते. आता ही जर ऑल्फॅक्टरी नर्व्ज आपण बघितली तर हे अशा पद्धतीचे असते. आणि या ठिकाणी सिलिया लाईक स्ट्रक्चर असतं, हेअर लाईक स्ट्रक्चर असतं. हे सेन्सरी नर्व्ज आहेत. फ्री एंडला सो हे उरलेला सायटोप्लाझम असतो. हे ऑल्फॅक्टरी नर्व्ज आहेत. सो ऑल्फॅक्टरी नर्व्ज, ऑल्फॅक्टरी नर्व्ज, ऑल्फॅक्टरी नोजमध्ये असतील. कॉलुमनार सेल्स आहेत. सायटोप्लाझम लिक्विड पार्ट असतो, काय म्हणायचं सायटोप्लाझम. सो न्यूक्लियस, so cells are present on basement membrane present. शेप इलॉंगेटेड असतो, कॉलुमनार असतो.
नर्व्ज असतात, न्यूक्लियस प्रेझेंट असतं, कॉलमनार असेल तर बेसला असेल, इलॉंगेटेड असेल तर त्याच्या बॉडी पार्टमध्ये असतं, फ्री सरफेसला नर्व्ज असतात प्रेझेंट, ह्या सेन्सरी असतात, रिसिव्ह दी स्टिम्युलाय हे त्याचं मेन फंक्शन असतं, स्टिम्युलस रिसिव्ह करणं हे त्याचं मेन फंक्शन असतं. या न्यूरोसिक्रिटरी नर्व्ज असतात, न्यूरोसिक्रिटरी म्हणजे नर्व हार्मोन्स असतात ते सिक्रिट केलं जातं, ज्याला न्यूरोसिक्रिटरी म्हटलं जातं. ॲसिटिल कोलाइन असेल आणि कोणताही बदल असेल, बाहेरून असेल किंवा आतील असेल, त्याची माहिती कलेक्ट करणं हे त्याचं मेन फंक्शन आहे. टू रिसीव्ह दी स्टिम्युलाय, स्टिम्युलाय म्हणजेच माहिती संवेदक म्हणतो, फ्रॉम एक्सटर्नल अँड इंटरनल एन्व्हायरमेंट. बाह्य वातावरण असेल किंवा आतील वातावरण असेल यांच्यामधून माहिती घेणं. टू रिसीव्ह दी स्टिम्युलाय फ्रॉम एक्सटर्नल अँड इंटरनल एन्व्हायरमेंट. सो दिस इज अबाउट सेन्सरी एपिथेलियम. सेन्सरी एपिथेलियम. ह्या ज्या आहेत ह्या सपोर्टिंग सेल असतात. सो दीज आर दी सपोर्टिंग सेल. आणि या ज्या आहेत ह्या नर्व्ज ब्ल्यू कलरने दाखवलेल्या आहेत त्या ऑल्फॅक्टरी नर्व्ज आहेत. याला म्हणायचं सेन्सरी एपिथेलियम. ओके, माहिती नोट करून घ्या. लास्ट टाईप आहे सिंपल एपिथेलियम मधला नंबर 7 टाईप आहे जर्मिनल एपिथेलियम. जर्म सेल्सशी रिलेटेड आहे. जर्म म्हणजे सेक्स ऑर्गन्सशी रिलेटेड आहे. सो लोकेशन प्रेझेंट इन सेक्स ऑर्गन्स. दॅट इज मेल सेक्स ऑर्गन असतं टेस्टिस इन मेल, ओव्हरीज इन फिमेल. ओके, मेल सेक्स ऑर्गन असतं याला टेस्टिस म्हटलं जातं. त्याच्यामध्ये जर्मिनल एपिथेलियम असतो. फिमेल सेक्स ऑर्गन असतं त्याला ओव्हरी म्हटलं जातं. त्याच्यामध्ये पण जर्मिनल एपिथेलियम असतो. आता ह्याचं जर स्ट्रक्चर पाहायचं म्हटलं तर आपल्याला माहीत आहे हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे. कनेक्टिव्ह टिश्यू असतात बेसमेंट मेम्ब्रेनमध्ये. ओके, सो दिस इज द BM, बेसमेंट मेम्ब्रेन. आता याच्यावरती काही पेशी असतात जस्ट आपण बघतो, मग त्या स्पेरिकल असतील, आपण एक टेस्टीज मधलं एक्झाम्पल घेऊया. थोडंसं डायग्राम आपल्याला आहे या साईडला काढूया. बेसमेंट मेम्ब्रेन, कनेक्टिव्ह टिश्यूज. ओके, सो दिस इज द BM. हा फर्स्ट लेअर असतो सेलचा. जर आपण टेस्टीजमध्ये बघत असेल तर टेस्टीजमध्ये सेमिनिफेरस ट्युब्यूल असतं. टेस्टीजचं जे बेसिक युनिट असतं ते सेमिनिफेरस ट्युब्यूल असतं. सेमिनिफेरस ट्युब्यूल. ओव्हरीमध्ये असते फॉलिकल. ओके, तर आपण हे टेस्टीजमधलं सेमिनिफेरस ट्युब्यूल जर बघितलं तर या सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये फर्स्ट लेअर असतो बेसमेंट लेअरच्या इथं, तो असतो स्पर्मॅटोगोनिया.
स्पर्मॅटोगोनिया. याच्यापासून नेक्स्ट लेअर तयार होतो, वरचा लेअर तयार होतो प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. डेव्हलप होतो, डिव्हिजन होतात, स्पर्मॅटोगोनियापासून प्रायमरी होतो. याच्यानंतरचा नेक्स्ट लेअर तयार होतो. परंतु हे जे लेअर तयार होत असताना ही डेव्हलपमेंटल स्टेज आहे. काय? डेव्हलपमेंटल स्टेज. या डेव्हलपमेंटल स्टेजला हा जो बेसिक लेअर असतो, फर्स्ट लेअर असतो, याला म्हणायचं स्पर्मॅटोगोनिया. आणि ह्या स्पर्मॅटोगोनियापासून पुढं तयार होतात स्पर्म्स. आणि वूगोनिया असतील तर त्याच्यापासून तयार होतं ओव्हन. म्हणजे ह्या स्पर्मॅटोगोनियापासून इट प्रोड्यूस दी स्पर्म्स. आणि हे जर बेसमेंट मेम्ब्रेनवरती, हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे, याच्यावरती जर पेशी असतील वूगोनिया, ह्या वूगोनिया आहेत, हे बीएम आहे बेसमेंट मेम्ब्रेन. तर स्पर्मॅटोगोनियापासून काय तयार झालेलं आहे? स्पर्म. हे मेल गॅमेट आहे. यालाच मेल जर्म सेल पण म्हटलं जातं. मेल सेक्स सेल म्हणजे जर्म सेल. या वूगोनियापासून तयार होतं ओहम, जे फिमेल गॅमेट आहे. यालाच फिमेल जर्म सेल असंही म्हटलं जातं. हा बेसमेंट लेअरवरचा पहिला थर असतो. तर अशा पद्धतीचं जर्मिनल एपिथेलियम म्हणजे बेसमेंट मेम्ब्रेन प्रेझेंट असतं, स्पेरिकल असतो, न्यूक्लियस प्रेझेंट सेंट्रल, फ्री सरफेस असतो तो स्मूथ असतो. आणि मग त्याचं फंक्शन आहे फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट अँड फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट. सो फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट्स, फिमेल गॅमेट्स. हे त्याचं मेन फंक्शन आहे. सो मेल फिमेल गॅमेट्स तयार करण्याचं काम असतं हे सिंपल एपिथेलियममधला जर्मिनल एपिथेलियम करत असतो. वन्स अगेन बघा, सिंपल म्हटलं की सिंगल लेअर असतो आणि त्याचे आपण 7 टाईप बघितलेले आहेत. पहिला टाईप आहे स्क्वॅमस एपिथेलियम, दुसरा क्युबायडल एपिथेलियम, नंबर 3 होता तो कॉलुमनार एपिथेलियम, नंबर 4 सिलिएटेड एपिथेलियम, नंबर 5 ग्लँड्युलर एपिथेलियम, नंबर 6 सेन्सर एपिथेलियम अँड नंबर लास्ट 7th नंबर आहे तो म्हणजे जर्मिनल एपिथेलियम. सो ऑल द एपिथेलियम मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल्स कॉल्ड ॲज सिंपल एपिथेलियम. फ्लो चार्ट तुम्हाला सुरुवातीलाच दिलेला आहे. हा शेवटचा टाईप आहे, तो ॲड करा. ओके.